किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरिसा पाठोपाठ किंवा पाठोपाठ 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण संगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सगळीची ती 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. तुका म्हणे माळ गुंतली राहती, तुका म्हणे माळ गुंतली राहती, गाडग्याचे सुटे फुटल्या 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. विठ्ठला विठ्ठला काळाचा सोसावा वळसा, लागला सरसा पाठोपाठ 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरिसा पाठोपाठ 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग जगतवंदने महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदैव वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा उपदेशपर प्रकरणातील आजच्या प्रसंगाला गोड साजणारा चिंतनीय अभंग आहे. विठाला किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरिसा पाठोपाठ 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. सूचना हो, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणे इष्ट आहे. सर्वांना जरी ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य म्हणून वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण या भागाचं वैभव, या भागाचं भूषण, एक थोर निष्ठावंत वारकरी, मी महाराज नाही म्हणणार कारण महाराज ते होतेच,
पण एक निष्ठावंत वारकरी, घरंदाज वारकरी कशाला म्हणावं हे आमच्या गोविंद बाबाकडे पाहिल्यावर कळायचं. विठाला विठाला या भागाचा परमार्थ आज रोजी टिकून आहे ना, त्याला कारण ही मंडळी आहेत महाराज. आजपर्यंत हा परमार्थ मोठ्या दिमाखात आपण उभे आहे ना, त्याला कारणीभूत ही माणसं आहेत. आणि मी पुढे जाऊन बोलणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला पुढेही बहुत करणे वेळ खूप झाला, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. पण बाबांच्या माध्यमातून त्यांची मुलं, मी मैतीच्या दिवशी सुद्धा श्रद्धांजलीत बोलताना बोललो होतो की बाबांनी निस्ता परमार्थच केला नाही तर तिन्ही मुलं देशसेवेसाठीच दिली. बा 3 मुलं आहेत बाबांना आणि तिन्ही मुलं देशाचीच सेवा करतात. तुम्ही म्हणाल कशी देशाची सेवा करता, तर एक मुलगा कीर्तनकार आहे, कीर्तन करणं हा सुद्धा समाज प्रबोधनाचं काम आहे, ही सुद्धा देश सेवाच आहे. एक सीमेवर लढतोय, एक मिलिटरीत आहे, ही सुद्धा देश सेवाच आहे. आणि या देशाचा शेतकरी किसान ज्याच्या नावावरनं देशाला ओळखला जातो तो शेतकरी एक आहे, ही सुद्धा देश सेवाच आहे. विठाला आणि धर्मराज महाराजांच्या बाबतीत तर बोलायचंच नाही. महाराज महाभारतानंतर खऱ्या धर्माची आठवण आमच्या धर्मबाबाकडे पाहिलं होतं. हो, आता तो धर्मराजा आम्ही पाहिला नाही, पण या धर्मराजाला मात्र पाहिलं. आमच्या संप्रदायातला धर्मराजा म्हणजे धर्मराज महाराज हांडे. विठाला तर हे हांडे महाराष्ट्रात नाव घेतलं ना महाराजांपैकी हांडे, की त्याच्या पुढे लगेच शिवचरित्रकार उच्चारले जातं. कुठल्या महाराजाचं हंडे शब्द लागला का पुढे शिवचरित्रकार आलंच. म्हणजे महाराष्ट्रात ज्या घराण्याने शिवचरित्रकार आता खूप झाले बरं का, आता खूप म्हणजे आता तरुण पिढीमध्ये शिवचरित्र सांगणारे व्याख्याते खूप झाले. पण पूर्वी रोहिदास महाराज हांडे म्हणलं का आपल्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात प्रामुख्याला उदयाला आलेलं मोठं नाव म्हणजे रोहिदास हांडे. आणि त्याच्यानंतर शिवचरित्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं नाव म्हणजे धर्मराजा महाराज हांडे. विठाला एक वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती. वडिलांच्या पाठीमाग वडिलांचा वारसा चालवणारी मंडळी, घरंदाज वारकरीपणा जपणार हे हांडे घरानं. आणि आज खऱ्या अर्थानं बाबांच्या जाण्यामुळं मी असं म्हणेल की या भागातला एक ज्ञानसूर्य लोपला. महाराज कीर्तनामध्ये टाळ जरी घेतला तरी बाबांचा आवाज ह्या दोन्ही हांडे महाराजांना सुद्धा जमत नाही. विठाला विठाला आवाज होता महाराज एक काळचा. हांडे गोविंद बाबा हांडे म्हणलं की एक काळचा वाजच होता. आणि एवढं मोठं तत्व आज गेलंय. मला पुढे बोलायचंय पण आता थोडासा वेळ झाल्यामुळे मी लगेच थोडस पुढे जाणार आहे. अभंगाला न्याय द्यायचा आहे, पण तत्पूर्वी आज प्रसंग आहे. आज बाबांचा 10वा आहे. आणि मी नेहमी सांगतो बाबा, मनुष्य गेल्यापासून एका वर्षामध्ये 3 विधी येतात. गंभीर बाबा 3च विधी येतात. हे का सांगतोय? समयो जाना समयो रे. कारण कधी कधी समय जर कळाला नाही तर वास्तुशांतीचं कीर्तन बाबाने अभंग घ्यावा. जाळोने संसार बैसोंगणे, मला वाटतं दांडकी घेऊन मागं लागते जायला, आहे का नाही? समयो जाना पाहिजे. समय कळाला नाही. 10वा आहे. 10व्या विषयी थोडं बोलताना सांगतो. वर्षामध्ये 3 विधी. पहिला 10वा, दुसरा 13वा आणि तिसरं. झोपले का तुम्ही? हा, बोलत चला. तुम्ही बोलला तर कीर्तन होत्या. विठाला विठाला 3 विधी येतात. अजून एक विधी येतो. गंभीर महाराज अजून एक विधी येतो, त्याचं नाव आहे भरणी श्राद्ध. गणेश महाराज काय नाव आहे? भरणी श्राद्ध. पण ते कधी वर्षाच्या अलीकडे येतं तर कधी पलीकडे जातं. म्हणजे त्याला लिमिट आहे. ते लिमिट काय पुढे जाऊन बोलतो. विठाला विठाला 3 विधी. मग काही मंडळी म्हणतात महाराज आमच्या 10वा आहे, काही म्हणतात 13वा आहे. पण 10वा केला तरी 13वा करावाच लागतो. आणि जरी 13वा केला तरी 10वा करावाच लागतो. का लागतो याचं कारण नीट आहे का? 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. काय म्हणलं मी? 10वा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. म्हणून 10वा विधी करत असताना
तो गंगेच्या काठावर क्षत्राच्या ठिकाणी करावा. कुठं करावा? क्षत्राच्या ठिकाणी. आता आपलीकडे आपल्याच नदीवर करतात ही आपली परंपरा आहे, पण जाऊ दे, ती मला खंडित करायची नाही, तुम्ही ऐकणार बी नाही याची गॅरंटी मला. विठाला क्षत्राच्या ठिकाणी दहावा करतात म्हणून 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. 10वा कितव्या दिवशी बाबा? 10व्या दिवशी. आणि 13व्या दिवशी. भाऊकीचं लग्न आड आल्यावर तुमच्याच मातीतला आहे मी. विठाला 10वा 10व्या दिवशीच करतात, हो का नाही बाबा? आणि 13वा 13व्या दिवशी. नीट आहे का? आता कदाचित 10वा अलीकडे पलीकडे करता येतो. नीट ऐकत चला, 10-15 मिनिटं फक्त बोलणार या विषयावर, कारण काळाची गरज आहे म्हणून. विठाला कदाचित 10वा अलीकडे पलीकडे करता येतो, पण 13वा मात्र हलवता येत नाही. 13वा 13व्या दिवशीच करावा लागतो. मग आमुषा आली तरी आणि एकादशी आली तरी. काही लोक म्हणतात आमुषा आली पुढे टाकला. तुमच्या बाणी केलं तर काय? अरे आमुषा आल्यावर 13वा पुढे घेता येत नाही, मागे घेता येत नाही. 10वा बदलता येतो. 10व्याला विधी करत असताना मर्यादा आहे. विधी आपल्या मनानुसार 3ऱ्या 5व्या 7व्या 9व्या दिवशी करू शकतो, पण शास्त्र मात्र बदलता येत नाही. कारण शास्त्र कोण्या एका कुंभार महाराजासाठी, हांडे महाराजासाठी निर्माण झालेलं नाही. शास्त्र शास्त्र आहे महाराज. म्हणून तुका म्हणे येत शास्त्र प्रमाण. काय शास्त्र प्रमाण आहे? 13वा 13व्या दिवशी करतात महाराज. आता आपण आतापर्यंत बऱ्याच लोकांचे 13वे खाली का नाही खाली? बऱ्याच लोकांना घालवलं बा आपण, बऱ्याच लोकांना वाजवलं, बऱ्याच लोकांना कीर्तनही केली, पण कुणी सांगेल का महाराज 13व्या दिवशी का करतात? 10वा 10व्या दिवशीच का करायचा? 13वा 13व्या दिवशीच का करायचा? एक वर्षानंच वर्ष श्राद्ध का करतात? याला काही कारण आहेत महाराज, पण आपल्याला माहिती नाही. नीट आहे का? 10वा 10व्या दिवशी आणि 13वा बोलत चला 13व्या दिवशी. पण 13वा 13व्या दिवशी का करतात याचं शास्त्रीय कारण सांगतो गणेश महाराज. ऐका. भारतीय धर्म संस्कृती प्रमाणे आपल्या शरीरावर 16 संस्कार केले जातात. गंभीर बाबा किती? 16. पण इथं आहे का कोणी आपल्यापैकी? काही नाही महाराज. 16च्या 16 संस्कार आम्ही आमच्यावर करून घेतले असं कोणी आहे? महाराज नाही तर तुमचं काय घेऊन बसला? आम्ही सुद्धा नाही घेतले तर तुमचं काय घेऊन बसला? 16 संस्कारापैकी 3च संस्कार आपल्यावर होतात. किती? 3च संस्कार. पहिला संस्कार होतो नामकरण संस्कार. त्याला तुमच्या भाषेत बारसं म्हणतात. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेविल्या नावेसी उदेत उठी. ज्ञानोबा म्हणतात त्याला बारसं म्हणतात, नामकरण विधी म्हणतात. जन्माला आल्यावर काय नाव आहे मग ते महाराज? नाही. जाताना काय नाव आहे? नाही. अरे असेल ना काहीतरी, आपण टाकतो ना फोटोवर वगैरे, असं टाकतो ना काहीतरी नाव असेल तर. येताना नाव काय? बरं तसं जाऊ द्या, तसलं नसलं कळत तर सांगतो. मरत कोण? जीव का शरीर? हा मग श्रद्धांजली वाहणाऱ्यांना विचारा, मृत आत्मा शांती लाभो गतकी. काय डोक्याला त्रास करून घेते? हांडे महाराज लय वाईट परिस्थिती. मी मग अशी कोणाला तरी सांगितलं, हे श्रद्धांजलीचं फॅड जे बोकळलंय ना महाराज, यांना काही आकली नाही, काही नाही. यांचं घेणं देणं नसतं मेलेल्या माणसाचं. 10वा म्हणजे सगळ्यात खोटं बोलण्याचं एक उत्तम ठिकाण. विठाला विठाला. मला म्हणजे तुम्ही स्तुती का करत नाही? मी म्हणलो स्तुती मला करायला आवडते, पण खरी का असावं ना. परवा 10व्यात एका बाईचा 10वा महाराज खाली बाबा. बरं ही जात असते ना श्रद्धांजलीला काय करणारी, ह्यांना दमच निघत नाही. कहा माझा नंबर येतोय आवड्या. ज्या बाईचा 10वा ती जलमताच मुकी, जलमताच मुकी. आणि हे पट्ट्या म्हणला काही नाही म्हणला, जी सगळं मनातलं बोलायची माझ्या सगळं बोलायची. मी म्हणलं फुटक्या बांबूने आणाव तुला. विठाला स्तुती प्रिय असा, स्तुती केलीच पाहिजे महाराज. स्तुती प्रिय जग आहे, पण खरी असावं नाही ती स्तुती. आणि जी स्तुती करतोय आपण त्याला पाहिलेलं असं. जाऊ दे मोरदे, आपल्याला ते घेणं नाही. मरतय कोण? शरीर. कोण मरतय? शरीर का आत्मा? अरे आत्मा नाशिवंत आहे. नैनन छंदानी शस्त्रानी नैनंद हती पावक. आत्मा हा अविनाशी आहे, चिरंजीवी आहे, त्याला मरणच नाही.
बरं ज्याला मरणच नाही, मृत्यू मृत्यू म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबाराने फार सुंदर व्याख्या केली मृत्यूची. मला मृत्यू म्हणजे नेमकं काय? जैसे जीर्णापासून सांडीजे, ज्ञानोबाराने फार सुंदर वर्णन करतात महाराज. एखादा शर्ट ईश्वर महाराज लय आवडला, किती वर्ष घालता? शेवटचं उत्तर द्या. असं गावरान उत्तर असं फाट असत, त्याला गावरान म्हणतात. विठाला विठाला बरोबर आहे उत्तर. इतका किती आवडीचा असू द्या, आहे की नाही? अगदी किती आवडीचा झाला तर फाटल्यानंतर कोणी घालत नाही बाबा महाराज, आहे की नाही? फाटलं की टाकून देत असतो. मग जीर्ण झालेलं वस्त्र ज्या दिवशी फाटल्या, त्याचा कंटाळा ज्या दिवशी येतो, तर काढून टाकून नवीन कसं परिधान करतो, तसा जीवाचा पोशाख, जीवाचा शर्ट म्हणजे शरीर आहे. अगदी सोपं सोपं करून बोलतो. जीवाचा पोशाख, जीवाचं शरीर म्हणजे पोशाख म्हणजे शरीर आहे. ज्या दिवशी या ड्रेसचा, या पोशाखाचा, या शर्टचा त्याला आत बसणाऱ्याला कंटाळा येतो, त्या दिवशी हे काढून टाकतो, दुसरं परिधान करतो, त्याचं नाव मृत्यू. अति सोपं करून बोललो मी, अति सोपं बोललो. काय अवघड मृत्यूचं कारण? पण मला तिकडे पुढे जायचं नाही, मला अजून पुढे जायचंय. पहिला संस्कार आपल्यावर होतो, त्याचं नाव आहे नामकरण संस्कार. दुसरा संस्कार होतो, त्याचं नाव आहे विवाह संस्कार. लग्न हा एक संस्कार आहे हृदयास महाराज. आता तो आपल्या पद्धतीने संस्काराच्या पद्धतीने राहिला नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायचं नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. रामप्रभूचं लग्न जाणून बुजून वसिष्ठाने नारद महर्षींना 3.5 मिनिटं लेट लावलं महाराज. किती मिनिटं? 3.5 मिनिटं. पण 3.5 मिनिटं लेट लग्न केल्याचा परिणाम यांना 14 वर्ष वनवासात काढावं लागले. किती मिनिटं लेट झाल्या? 3.5 मिनिटं. मग 3.5 मिनिटं लेट लग्न झाल्याचा परिणाम जर 14 वर्ष भोगावा लागतो, आपण 2-2 तास पुढाऱ्याची वाट बघतो. मी सांगणार नाही तुम्ही, आपल्याला काय? याला विवाह संस्कार म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचा संस्कार, त्याचं नाव आहे मृत्यू संस्कार. तो शेवटच्या दिवशी होतो. या 16 संस्कारापैकी 3च संस्कार आपल्यावर होतात ना. काय होतात? 3. वास्तविक 16 संस्कार आहे. पहिला संस्कार आहे गर्भधान संस्कार. मी सगळे संस्कार सांगत बसणार नाही, कारण 16 कीर्तन करावं लागतील बघ त्याला. विठाला विठाला एक एक संस्कारावर बोलायचं म्हणलं ना तर एक कीर्तन सोडा, मी 1 वर्ष सुद्धा बोल. त्याचं कारण पहिला संस्कार आहे गर्भधान संस्कार. शॉर्टकट मध्ये सांगतो. कशाला म्हणतात गर्भधान संस्कार? आईच्या उदरात असताना बाळाला जे शिकवलं जातं, ती जगातली कुठली शाळा शिकवत? आमच्या ज्ञानोबारायने विचारा ना. सत्वरा उच्चार प्रभाती बिंबला, सत्वरा उच्चार प्रभाती बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धरा कृष्ण दाता. अरे भक्त प्रल्हादाचे धडे त्या कयादू मातेनं, तो भगवान प्रल्हाद उदरात असताना नारद महर्षीच्या आश्रमात घेतले बा. आणि मग पुढे म्हणावं लागलं सततम कीर्तयंतो मला. तसं नाही बुवा, त्याला आधी आईच्या उदरात बाळ असताना जर आईनं ज्ञानेश्वरी वाचली तर पोरग तमाशाला जाणार.
हा मी काय गोळ्या घालतो का तुम्हाला? अरे मग बोला ना, विठाला विठाला. आणि आईनं जर रोज टीव्ही जर सोडला नाही तर पोरग इकडे येणार नाही महाराज. याला गर्भधान संस्कार म्हणतात. मोठ्याचं उदाहरण देऊन सांगेल महाराज. महाभारतामध्ये अभिमन्यू नावाचं एक पात्र आहे. अभिमन्यू कुणाचा पोरगा? शाहरुख खानचा. मग अर्जुनाचा. अर्जुन कुणाचा? पंडूराजाचा. पंडूराजा कुणाचा? नाव द्या तुम्ही ध्यानात ठेवत नाही, हेच आमचं भांडवल आहे. विठाला सांगतो ऐकणाऱ्याने सगळं ध्यानात ठेवलं तर आम्ही रोज कोण नवीन काढायचं. तुम्ही ध्यानात ठेवत नाही हेच चांगले, नका ठेवू. काय पंडूराजाचा पोरगा अर्जुन, अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू, अभिमन्यूचा पोरगा परीक्षित राजा आणि परीक्षित राजाचा पोरगा जन्मेजय राजा. ही महाभारताची लिंक आहे. नीट आहे. जन्मेजय राजानं सर्पसत्र केल्यानंतर महाभारत संपलं आहे की नाही. पण इथपर्यंत लिंक आहे. हा अभिमन्यू बापापेक्षा वीर आहे, बापापेक्षा श्रेष्ठ योद्धा आहे, बापापेक्षा उंचीचा योद्धा आहे. पण बापापेक्षा वीर कंकणभर श्रेष्ठ असणारा योद्धा सुद्धा रणांगणात त्याला मारावं लागलं. का मारावं लागलं? बापापेक्षा मोठा असणारा योद्धा रणांगणात का मारावं लागलं याचं कारण शास्त्रकाराला विचारल्यावर त्यांनी बोट मात्र त्याच्या आईकडे केलं. कुणाकडे? अरे अभिमन्यूच्या मृत्यूला कारण जर कोण असेल तर त्याची आई सुभद्रा आहे. म्हटले का सुभद्रा आहे? कारण अभिमन्यू उदरात असताना भगवान परमात्मा, भगवान गोपाल कृष्ण आपल्या बहिणीला सुभद्रेला बाळणपणासाठी न्यायला आले. नीट आहे का? आणि बाळणपणासाठी नेत असताना हस्तिनापूर ते द्वारका कमी अंतर आहे का बाबा? आता पहिली गोष्ट, हस्तिनापूर म्हणजे तुम्हाला माहित नाही कुठे आहे. हस्तिनापूर कोथरूडच्या खाली. असं लेडुकी चालू नका. हस्तिनापूर म्हणजे आताचं कुठलं शहर माहितीये? क्या बात आहे. कोणी सांगितलं काय? तिचं नाव आहे दिल्ली. पूर्वी पांडवांचं राज्य होतं, त्याचं नाव होतं हस्तिनापूर. आणि हस्तिनापूर युपी मध्ये, दिल्ली युपी मध्ये आणि द्वारका गुजरात मध्ये आहे ना बा. एक स्टेट पूर्ण राज्य बदललं जातं. बरं हा प्रवास पूर्वीचं काय हेलिकॉप्टर रेल्वे असलं त्या काळात काहीच नव्हतं. हा प्रवास होता रथातून. आणि मग तो रथातून प्रवास करताना ती सुभद्रा म्हणते, दादा एवढा मोठा प्रवास करायचा आहे तर काहीतरी प्रवासात गप्पा शप्पा असल्या पाहिजे, काहीतरी सांग ना. तेव्हा भगवान सांगतात, सुभद्रे मला गोष्टी येतात पण मला येतात मारामारीच्या. कसल्या? झोपले का तुम्ही? कसल्या? मारामारीच्या म्हणजे युद्धाच्या गोष्टी. आणि युद्धाची का होईना पण सांग ना. तेव्हा ते युद्धनीतीमध्ये चक्रव्यूह नावाची एक पद्धत आहे. आणि ते चक्रव्यूह कसं फोडावं भगवान सुभद्रेला सांगायला लागले. चक्रव्यूह फोडून चक्रव्यूहात कसं शिरावं इथपर्यंत कथा केली आणि सुभद्रेला झोप लागली. नीट आहे का? बरं समोर सांगणाऱ्याच्या पुढं जर ऐकणारा झोपला तर सांगणाऱ्याने काय करावं? ज्ञान बात करा. सांगणारा ज्या लेवलनी सांगतोय त्याच लेवलनी जर ऐकणाऱ्यानं जर ऐकलं तर सांगणारा सांगेल ना मला. सुभद्रा झोपली हे जेव्हा देवाच्या लक्षात आलं त्यावेळेस पुढची कथा बंद झाली. पण उदरात बसून ऐकणाऱ्या अभिमन्यूला चक्रव्यूहात कसं शिरावं ऐकता आलं, पण आई झोपल्यामुळं बाहेर कसं पडावं ऐकता आलं नाही. आणि म्हणून बापापेक्षा कंकणभर श्रेष्ठ असणारा योद्धा सुद्धा रणांगणात मारला गेला. महाराज विठाला त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. आणि या गर्भधान संस्कारापासून मृत्यूच्या संस्कारापर्यंत 16 संस्कार आहेत. त्यातले 3च आपल्यावर होतात. मग 16तून 3 गेल्यावर खाली किती उरले? 13. आता नीट ऐका. राहिलेले 13 संस्कार मला 13व्या दिवशी का करतात याचं कारण सांगून जायचे. राहिलेले 13 संस्कार आपल्याकडं जीव खरा ठेवायची पद्धत आहे का तुमच्याकडं? आहे ना? कोणी ठेवतात तो? नदी लपून का म्हातारा परत येते? काय करावं या लोकांना? अजून आमच्याकडे एक पद्धत आहे हंडी महाराज. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही बरं का गंभीर बा. आमच्याकडे का नाही माणूस मेला आणि ते प्रेत जर बाहेर गेलं ते एक पिठाची रांगोळी काढतात आहे की नाही? अरे वा काढतात ना. आणि त्याच्या एक दिवा लावतात का? कुठल्या जन्माला गेली कळत लय अवघड. मी परवा एकाला विचारलं, म्हणलं काय
कशाचं पाय उठलं? म्हणलं आमच्या अण्णाच्या कुत्र्याचं. याच्यावर कळत असतं म्हातारा कुठे गेले, हे मंत्री संत्री हेलिकॉप्टर घेऊन गेले असते आणायला. जाऊ द्या बरोबर. तो जीव खडा नीट आहे का, हे दिवा लावायचं, ती ज्योत लावायची. का लावायची ज्योत? तर ते 14-13 दिवस तो गेलेला जीव घराच्या उंबरेच्या बाहेर जात नाही, हे गरुड पुराण सांगतो. विठाला विठाला एकही वाक्य बोलत नाही, माझ्या प्रत्येक वाक्याला मी पुरावा देऊ शकतो. महाराज पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, वायफळ बडबड मी कधीच करत नाही. विठाला तो गेलेला जीवात्मा त्या ज्योतीच्या स्वरूपानं 13 दिवस घरात राहतो, म्हणून ती ज्योत लावायची. 13 दिवस ज्योत विझवायची नाही. आणि त्या ज्योतीच्या शेजारी हा जीव खडा ठेवून, हा तो जीवात्मा समजून राहिलेले 13 संस्कार त्या जीव खड्यावर 13 दिवस करायचे असतात. त्याचं नाव 13वा. विठाला एकदा का 13व्याच्या दिवशी तो पिंड घराच्या बाहेर निघाला, तो जीवात्मा त्या घरातून बाहेर निघतो स्वर्गात जाण्यासाठी. बरं, तो घरातून एकदा बाहेर निघाला 13व्याच्या दिवशी का स्वर्गात जाताना वैतरणी नावाची नदी आहे. कुठली? वैतरणी. त्या वैतरणीच्या काठावर जायला याला 48 दिवस लागतात. किती? बोला ना, किती? 48. हे 13 आणि 48 किती झाले? हाय हाय, गणितात हुशार आहे तुम्ही. विठाला विठाला दिवशी हा जीव त्या वैतरणीच्या काठावर पोहोचतो. अजून एक दिवस आहे 14वा. तुमच्याकडे घालतात का महाराज? नाही, 14वा नाही घालत तुमच्या? काही ठिकाणी घालतात, काही ठिकाणी. हा, पण 14वा कुणाचा घालतात माहिती? माणसाचाच घालतात ना, मासाडाचा थोडी. पण कोण्या माणसाचा घालतात नीट आहे का? 14वा हा जो मधला वर्ग आहे त्याचं नाव ब्रह्मचारी, संन्यासी वर्ग जो आहे की ज्याच्या जीवनात हा मधला संस्कार, विवाह नावाचा संस्कार झाला नाही, त्याच्या शास्त्रकाराने त्याच्यासाठी आणखीन एक दिवस वाढवला. त्याचं नाव 14वा. विठाला संन्यासाचं उत्तर कार्य 14व्या दिवशी राहते, तुमचं आमचं 13व्या दिवशी राहते. आणि ते मुस्लिम समाजात 15वा घालतात त्यांचा. ते काय घालतात त्यांचं कीर्तन ठेवा, मग सांगतो. विठाला आता त्यांचं सांगून आपल्याला करायचंय, आपलं 13 नीट झालं ना माणसं, त्यांचं सांगून काय करता आपल्याला? जाऊ द्या मोर द्या आपलं. ऐका पुढे आता. 48व्या दिवशी तो वैतरणी नावाच्या नदीच्या काठावर पोहोचतो तो जीवात्मा. पण ती वैतरणी नावाची नदी पाण्याची नाही बाबा प्रवीण मा, मळ मूत्र दुर्गंधीने घाणीनं भरलेली, दुथडी भरून वाहणारी, हजारो किलोमीटरचा व्यास असणारी ती घाणीनं भरलेली नदी आहे. पण ती नदी या जीवाला पार करावी लागते. पण ती नदी हे जीव पार करण्यासाठी असमर्थ आहे. मग काय करावं? त्या नदीच्या किनाऱ्यावर एक कामधेनू नावाची गाय आहे. त्या कामधेनूच्या सहकार्यानं या जीवाला ती वैतरणी पार करता येते. म्हणून पूर्वी जुनी लोक म्हणायची चोरगेदार, माणसानं एकदा तरी गायदान केलं, आता आम्ही गायाच ठेवल्या नाही तर दान कुठून करतो? गाया राहिल्याच नाही ना आपल्याकडे. त्या हांडे महाराजांनी पाळल्या 2-4, पण तिकडे जायला गेलं नाही मला. गंभीर महाराज आपण जाऊच गड्या एकदा, त्याच्याशिवाय ती गायन घोडा ते कळायचाच नाही आपल्या. विठाला विठाला त्या गायीच्या सहकार्यानं ती वैतरणी पार करून स्वर्गात जाण्यासाठी 39 दिवस लागतात. किती? 39. 13 आणि 48 61 आणि 39 100. क्या बात आहे. 100व्या दिवशी तो जीव यमदरबारात पोहोचतो. त्याला वर एकच कोर्ट आहे, त्याला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट. आपल्याकडे 5-50 झाले. अरे बाबा, वर एकच आहे. आणि तिथं एक सरकारी वकील आहे. त्या वकिलाचं नाव सांगू? हा, जुने 1000-500 चालले तर चालले बघायचं. त्या सरकारी वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे?
चित्रगुप्त, तो सरकारी वकील गेलेल्या या जीवाचं आरोपपत्र त्या कोर्टात मांडत असतो आणि ती केस पुढे 265 दिवस चालते. किती? 265. हे 100 किती झाले? 365. ज्या दिवशी 365 दिवस पूर्ण होतात ते तुमचं वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण. विठाला त्याला पुण्यस्मरण का नाव आहे? गेलेल्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि तुम्ही वर्षभर केलेलं पुण्य एकत्र केलं जातं, बिरजीला धरलं जातं, म्हणून त्याला पुण्याचं स्मरण करणं यानं गेलेल्या जीवाचं आणि तुम्ही केलेल्या. आमच्याकडे काही भागामध्ये महाराज व महिन्याला कथा कीर्तन आहेत. महिन्याला आपण पाहुणा ज्या घालतो का, तुमच्याकडे घालता का पाहुणा? का घालता? अवघडे महाराज फक्त मागून आले पुढे चालले, आपल्याला काही घेणं नाही. विठाला काय सांगतोय? ही काळाची गरज आहे फाले महाराज. आज जर तुम्ही 10वा 13वा आपला का करायचा जर सांगितलं नाही गंभीर महाराज, तर पोरं आपला दावा घालती नाही. हो, खरंच नाही घालते. ती म्हणतील बा विनाकारण खर्च करू नका, आपलं तेवढं बँक बॅलन्स पडेल. मग तुम्हाला जर वाटतंय ना दावा घाला आपल्या पोरांनी, तर निदान 10वा का करतात हे पोरांना सांगितलं पाहिजे महाराज. विठाला हे तुमच्या माझ्या वाट्याला 10वा तुमचा बी येईन, 10वा माझा बी, 13वा तुमचा बी येईन, 13वा हा घालता का माझा आज? विठाला विठाला सजाएगा अरे राजा रंग का फकीर. ऐका कोणी महाराज इथे येथे वरून आहे आले आणि तुम्हाला बी जायचंय मला बी जायचंय. तुमचा बी 13वा माझा बी 13वा. एक दिवस ऐकणारा बी जाणार आणि सांगणारा बी जाणार. महाराज याच्यातला आत्मा गेला ना, याच्यातलं एकदा चैतन्य घे. जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतीस कामू. आणि जोपर्यंत आत आहे ना, जोपर्यंत ते चैतन्य उभं आहे, तुम्ही बोर झाले बहुतेक, तुम्हाला असलं ऐकायची सवय नाही. विठाला विठाला एकदा काय याच्यातलं चैतन्य गेलं की याचं नाव काय? शरीर. हा बरोबर, मेल्यावर शरीर मानते. प्रेत. वा, प्रेत, मढ, डेड बॉडी. आणि एकदा का प्रेतात रूपांतर झालं हांडे महाराज, जागा कुठं? बेडरूम मध्ये. लक्ष्मीला ठाव स्मशानी झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्मीया ठाव स्मशानीचा. आणि एकदा का स्मशानात गेलं की मारा म्हणले फिरविला घट फोडीला फिरविला घट फोडीला चरणे
एक दिवस तुमच्या नावाचं गाडग, हे दादा, एक दिवस तुमच्या नावाचं गाडग, कशाचं गाडग? गाडग कळत? गाडग, हे गाडग्या हो, गाडग नाही कळून राहिलं? गाडग हा कशाचं गाडग? कशाचं राहत? महाराज मेल्यावर गाडग मातीचं, शेतकरी मेल्यावर गाडग मातीचं, पुढारी मेल्यावर गाडग, मंत्री मेल्यावर गाडग, राष्ट्रपती मेल्यावर गाडग. अरे सोन्याचा असेल. अरे मंत्री संत्री मेल्यावर काय अडचण आहे महाराज सोन्याचं गाडग वापरायला? मला सांगा बरं. होय, मंत्री संत्री मेल्यावर सोन्याचं गाडग वापराय काय गरज आहे? अवघड आहे का? पण मातीच का वापरतात? किती सण सांगतील? हा त्याचं कारण आहे, शॉर्टकट मध्ये सांगतो. भारतीय धर्म संस्कृतीमध्ये 3 प्रकारचा अंतविधी होतो. 3 प्रकारचा. त्यात महाराष्ट्रात 2 प्रकारचे आणि बाहेर एक. आपल्याकडे एक दफन विधी आणि एक दहन विधी. रोहिदास महाराज आहे की नाही? एक तर गाडलं जातं, नाही तर जाळलं जातं. पण तुम्ही जर बाहेर गेला उत्तरेला, काशी, गया, प्रयाग, मथुरा, द्वारका, वृंदावन, गोकुळ, अयोध्या, इलाहाबाद, चित्रकूट, मैयर, भेडाघाट, तिकडे जर गेला ते म्हणतात एवढे पटपट कशी नावं घेता, मी तिकडे बऱ्याच काळ होतो म्हणून. तिकडे उत्तरेला जर पाहिलं तर माणूस गेल्यानंतर जसं लग्नामध्ये नवरा नवरीचा मेकअप करायला माणसं बोलवतात गंभीर महाराज, तसं ती प्रेताचा शृंगार करायला माणसं बोलवतात. प्रेताला नवीन कपडे परिधान करतात, प्रेताचा शृंगार करतात, प्रेताचा मेकअप करतात आणि ते प्रेत नावेत बसवतात. नाव पाण्याच्या मध्यभागी नेतात आणि आहे असं प्रेत पाण्यात सोडतात. ज्ञानोबाराय म्हणजे पाण्यात सोडलं तरी त्याची मातीच, जाळलं तरी त्याची मातीच आणि गाडलं तरी त्याची कापुराच्या वाती कापुराच्या वाती समाधी कापुराच्या वाती अजून समर्पक प्रमाण सांगतो. शरीराची होय नाते, शरीराची अजून अभंगाला प्रवेश केला नाही मी, अजून 3 तास बोलतायची पुढे. विठाला टेन्शन घेऊन मी बामणाच्या आळीला राहतो, त्यामुळे घालेल लोटांगण कवा करायचं मला चांगलं कळतं. शरीराच हो कोणी नाही रे संगत शरीरात हो. अरे जाळलं तरी त्याची मातीच आहे, गाडलं तरी त्याची मातीच आहे आणि पुरलं तरी त्याची मातीच आहे. तुमची मातीच होणार आहे, पण तुम्हाला जर वाटतं ना तुमची माती नाही व्हावं तर एक काम करा. काय करा? अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात
सॉरी बरं का, थोडस वेळ खूपच कमी राहिला म्हणून माफी मागून बोलतो. तुमची वेळ कमी आहे, मला त्या अभंगाला न्याय द्यायचा आहे. एक काम करा, काय करा रे गाया शरण पांडुरंगा. बस तुम्हाला हे सर तुमच्या आयुष्याची माती न करता तो सोनं करायचं ना. एक आहे का, एक आहे का, त्याला शरण जा. त्याच्याशिवाय तुम्हाला सद्गती नाही. का त्याला शरण जा, तर तुकोबाराला माहितीये घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश अवकाश. दादा ऐका, तुकोबाराला माहिती आहे महाराज शरणांगती करायची, पण कुणाची नाही महाराज, कुणाची नाही. शरणांगतीला ठिकाण आहे. शरणांगती कुठेही करून स्वार्थ मिळेल, भौतिक मिळेल, लौकिक मिळेल, पण मुक्ती नाही मिळणार. मुक्ती जर मिळवायची असेल तर कुठं शरण जा. शरणचा उदारा पांडुरंगा. हे शरणचा उदारा पांडुरंगा, शरणचा उदारा कीर्तनाच्या साथीला असल्या प्रमाणांना तोटा आहे बाबा, काय का. पण नुसत्या प्रमाणामध्ये आपल्याला काकडा असाच करावा लागेल. ही आणतेली आपल्याला विठाला विठाला घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. अरे बाबा, हा काळ नावाचा मोकोबा टाकलाय. पण महाराज एकीकडे शंका अशी आहे, शंका अशी आहे महाराज, एकीकडे तुकोबार आहे म्हणजे सामान्य नाही. तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ. अंगात करता काय गाड्या एवढे लोक, एवढे गाणारे, एवढे वाजवणारे कीर्तनात महाराज. आमच्याकडे खायला 60, भजनाला 8 आणि कीर्तनात येण्याची बुवाची दोघाचीच गाठ असते. हो, तिसरं डोळ्यात घालायला मिळत नाही. मंडपाला जेवढे खंबे तेवढेच लोक राहतात. आज इतके वाजवणार, इतके गाणार, क्या बात आहे महाराज. दुसरा स्वर्ग उतरला इथं. विठाला विठाला इथं गर्दी नाही, पण एक एक महाराष्ट्रातला दर्दी आहे. त्याचं का नाव नुसार एक वाक्य बोलतो का, हत्ती के पाव मी सबके पाव. एक आमचं गंभीर बाबा आलं की अख्खी आळंदी आली नाही इकडे. काय नाही आळंदी पाहिजे. विठाला विठाला आणि इकडं माझ्या नाद नाही करायचं बा. ते वजनच लागते. दाढी बिडी असायला ते वजन लागते. ते कुणालाही शोभत नाही ना महाराज, आपल्यासारखीच नाही शोभती ती, फक्त रोहिदास महाराजाला शोभती. आता नाही बोलत मी, दावा आहे. विठाला विठाला शंका अशी आहे, तुम्ही म्हणाल तुकोबारायची प्रमाणे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत नसे, किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मग जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, ते तुकाराम महाराज किती या काळाचा वळसा स्वसावा वळसा का म्हणतात. शंका आहे का? एवढी शंका सोडून घालीन लोटांगण करू. विठाला आणि महाराज शंका आपण उत्पन्न करायच्या, सोडवायच्या आपणच. नीट आहे. कीर्तन त्याचं नाव असतं. जे तुकोबार आहे काळाच्याही माथ्यावर पाय देऊन उभे राहतात. जे तुकोबाराच्या नावानं यम कापतो ते तुकोबार आहे. किती या काळाचा स्वसावा वळसा का म्हणतात याचं कारण आहे. विठाला विठाला विठाला
घासून गेलेला पाहिला, घासून चोळून गेलेला पाहिला. किती वेळा स्वतःच्या डोळ्यानं पापुले मरण पाहिली मी डोळा, याला म्हणा नाही तर नको. तू पुढचं प्रमाण आपल्या कामात एवढं ते लावायचं. जेवढा तुकडा जोडतो तेवढा जोडायचा, बाकी जोडला घोटाळा होतो, विषय वाढतो. विठाला विठाला. स्वतःचा मृत्यू, स्वतःचा काळ स्वतःच्या डोळ्याने पाहिला. पाहिला का नाही पाहिला? प्रल्हादाचा अवतार. प्रल्हादानंतर दुसरा अंगदाचा अवतार. बरं, अंगदाच्या अवतारामध्ये किती मेलेले पाहिले महाराज? राम रावणाच्या युद्धामध्ये हजारो लाखो भावकी गेलेली पाहिली सगळी आपली. एक एक वानर, अरे डोंगरासारखा पर्वतासारखा वानर मरताना पाहिला, स्वतःच्या डोळ्यानं पाहिला अंगदा. तिसरा अवतार अंगदाच्या नंतर उद्धवाचा अवतार. उद्धवानं महाराज आपली 56 कोटीची भावकी मारताना पाहिजे. कारण महाराज निर्वंश झाला, या लवकराचा निर्वंश झाला. आता तो विषय इतका महाराज, मला असं ऐकणारा जर जातीवंत असला ना तर मला कीर्तन करायला सांगा. विठाला विठाला. 56 कोटीची भावकी मेली महाराज त्या प्रभाग क्षेत्रावर. 56 कोटीची भावकी. स्वतःचा आपला देवाचा बाप डोळ्यात मारताना पाहिला, पण दुःख झालं नाही, त्याचं नाव देव आहे. स्वतःची आई मारताना पाहिली, पण दुःख झालं नाही, त्याचं नाव देव आहे. स्वतःचा भाऊ, स्वतःची भावकी डोळ्यात मारताना पाहिली, पण दुःख झालं नाही, त्याचं नाव देव आहे महाराज. कुणाला देव म्हणता नाही. दादा ऐका ना, 56 कोटीची भावकी डोळ्यात देखत संपवली, फक्त एकच वाचवला 56 कोटी. काय नाव त्याचं? हा बरोबर आहे ना, काय नाव? उद्धव. उद्धवाला मात्र नेलं, त्या प्रभाग क्षेत्रावर नेलं नाही. खूप मोठा विषय मी सांगणार नाही. त्या उद्धवाला त्या काळामध्ये काशीला पाठवण्यात आलं. कुठं? काशीला. आणि मग काशी क्षेत्रामध्ये त्या युद्धाच्या काळामध्ये 84 घाटाची निर्मिती केली. म्हणून आजही काही ठराविक घाटाला उद्धव घाट असं काशीमध्ये नाव आहे महाराज, उद्धव घाट. आता तो का झाला, कसा झाला, आता किती किती प्रमाणे हे संप्रदायात महाराज हे सगळं टिपण्या बुवांमुळे सगळं घोटाळा झाला. आता निंदा नाही करायची, नास्ती नाही करायची कोणाची महाराज. आपल्याला एकच प्रमाण ज्ञानाने पाया गप ना, नको त्रास करू जीवाला, घोटाळा करू नको गप. मला सांगा महाराज, ज्ञानदेव रचीला पाया प्रमाण बरोबर. ज्ञानोबारायांनी भागवत धर्माचा पाया रचला असं सरळ सांगतात, बरोबर आहे. मग ज्ञानोबाराच्या आधी कथा होत्या का? होत्या. ज्ञानोबाराच्या आधी कीर्तन होतं का? होतं. ज्ञानोबाराच्या आधी प्रपोज होता का? होता. ज्ञानोबाराच्या आधी विलेकरी होता का? होता. ज्ञानोबाराच्या आधी भागवत होतं. ज्ञानोबाराच्या आधी कथा होत्या, कीर्तन होती, पकवाज होता, टाळ होता, मृदंग होतं. हे सगळं ज्ञानोबाराच्या आधी होतं. ज्ञानदेव रचलेल्या पाया प्रमाण बसतं कसं? जागा विठाला विठाला. आधी सगळं होतं, पण स्वयंतता नव्हती. नीट ऐका, 12व्या शतकामध्ये मणिकर्णिकेच्या घाटावर काशी विश्वेश्वराच्या दरबारात, वाक्य नीट ऐका, 12व्या शतकामध्ये काशी विश्वेश्वराच्या दरबारात मणिकर्णिकेच्या घाटावर उद्धव घाटाच्या शेजारी विश्वातला वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांनी एकत्र केला. आणि मग मात्र मिळविली नीट आहे का. मला फक्त उद्धव घाटाचा संबंध त्याला लावायचा होता म्हणून मी मागे गेलो महाराज. याच्यामध्ये त्या उद्धव घाट, मणिकर्णिका घाट, उद्धव घाट, हरिश्चंद्र घाट, ज्याने काशी पाहिली. काशी केली का बाबा? काशी नाही केली तुम्ही? माणसाने आयुष्यात आल्यावर एकदा तरी काशी करायची. तुम्ही म्हणा, मी काय विठाला विठाला. तो विषय आता खूप लांबेल, आपण पुढे जाऊ. आणखीन एकच वाचवला 56 कोटीच्या भावकीत, त्याचं नाव आहे उद्धव. काय नाव आहे? उद्धव. उद्धवाला काशीला घालून गेलं महाराज, प्रभाग क्षेत्रावर नेलं नाही, आणि म्हणून तो उद्धव वाचला. म्हणून उद्धवानं 56 कोटीची भावकी मारताना पाहिली महाराज. काळाला जवळून पाहिले, जवळून. ऐका आता पहिला
प्रल्हाद, दुसरा अंगद, तिसरा उद्धव आणि चौथा नामदेव महाराज. नीट आहे. नामदेव महाराजांना सुद्धा काळाला जवळून पाहिलं. नामदेव महाराजाच्या तीर्थयात्रेमध्ये अनेक प्रसंग आले. महाराज मेले, माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्रासिले. आता विषय वाढत जाईल म्हणून मी सांगणार नाही. अवतार जगद्गुरु तुका नामदेवला आहे. नामा सोडोनी वैकुंठा आला कणकाईच्या पोटा. आणि मग जगद्गुरु तुकोबरायचा अवतार झाला. म्हणून तर एवढ्या लांबचा प्रवास म्हणून तुकोबरायला हनुमंतरायला म्हणावं लागलं शरण शरण. आता ते शरण 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 का म्हणले लय मोठा इतिहास आहे महाराज. त्याला अभ्यास करावा लागतो तेव्हा कळतो. विठाला डोकी चालवू नका. ऐका, तुकोबरायांनी पाहिलेला हा इतिहास कुणाचा? काळाचा. आता हा काळाचा इतिहास एवढा आहे. नाईला झाला तुकोबरायचा इथं आल्यावर म्हणावं लागलं किती या काळाचा सोसावा बैलाचा तरी जातो. विठाला विठाला घरातली भांडणं झाली ना, भांडणं माघार कोण घेतो? तुम्ही भांडतीच नाही का दोघं? विठाला विठाला तुम्हाला त्याला विचाराची बैठक लागते तेव्हा ते वाक्य माझं कळेल. नम्रता ज्याच्याच अंगी असते, ज्याच्या अंगी ज्ञान असतं. विठाला माघार तो घेतो ज्याला संसार टिकवायचा आहे म्हणून संसारात माघार घेतो, आणि ज्याला परमार्थ टिकवायचा तो परमार्थात माघार घेतो. विठाला घ्या नाही तर विठाला बाबा 10 मिनिटं पुढे गेलं तर चालेल का? मग तुमची परवानगी घेऊन तुम्ही म्हणाल तर, नाही तर मग चालेल ना. किती या काळाचा सोसावा वळस लागला सरीसा पाठवाट. अरे बाबा, हा जो काळ आहे, काळ हा माग लागलाय. मोठमोठ्यांची यादी सांगेल ना महाराज तुम्हाला, मोठ्यांची यादी सांगेल. अरे कुणाला सोडलं नाही, चिरंजीव असणार यांचं माग लागला होता. यांचं काय जाऊ दे. काळ काळ माणसं दोनच गोष्टीला घाबरतात, एक घरात बायकोला आणि दुसरी काळाला. काय म्हणणं आहे तुमचं?
तुमचं या गोष्टी म्हणणंच नाही का? नसू दे, ऐका. पण काळाला घाबरत नाही, मरणाला घाबरत नाही असा माणूस दाखवा. आहे पुणेश्वर महाराज, फाले महाराज तुमच्या मुळशीत, प्रवीण महाराज मावळात, मरणाला घाबरत नाही असा उगं थोबाडा बांधली होई. विठाला विठाला. अरे बाबा, जसा कोरोना चालू झालाय ना, मी ती मुस्कड बांधूनच आहे माणसं. मी सांगतो नेहमी, अरे पाहा त्या विश्वरानं आपला निसर्ग डामा डावला ठेवला रोहिदास महाराज. फक्त मुस्की बांधून घरात बसवलं तुम्हाला. हे काय ते मी एक व्हॉट्सअपला वाक्य वाचलं, तसं मी मला लई नाद नाही व्हॉट्सअपचा. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही बी बघत का, पण मी वाचलं आपलं व्हॉट्सअपचं वाक्य वाचलं. अरे मास्क तो एक बहाना है, मास्क तो एक बहाना है, असलियत तो ये है कि आप कुदरत को मुंह दिखाने के लायक नाही कळ. थोबाडा दाखवायच्या लायकच नाही तुम्ही, म्हणून तुमची थोबाडा बांधली महाराज. मला सांगा बरं, म्हशीला झाला कोरोना होय, तुमच्या घोड्याला मुस्कड बांधलं का त्याला तुम्ही? नाही ना, घोड्याला होती नाही, म्हशीला होती नाही, माणसालाच होतंय. आणि जो तुम्हाला माहित नाही, कोरोनानं जेवढी मिली नाही गंभीर बाबा, तेवढी भीतीनं मिली. विठाला विठाला. अरे काळाचं साक्षात दर्शन 8 महिन्यात घडलंय तुम्हाला सगळ्यालाच. घडलं का नाही महाराज? या 8 महिन्यात काळ रात्रंदिवस डोळ्यासमोर. अरे बाहेर येऊन एखाद्या झाडाला हात लावायचा तरी कोरोना होतोय काय, कोरोना होतोय काय. महाराज वस्तुस्थिती सांगतो. मी मागेही बोललो, ज्ञानोबाराची एवढी कृपा आहे ना पठ्यावर. 14 दिवस कोविड सेंटर मध्ये रोहिदास महाराज झोपलो मी. किती दिवस? 14 दिवस 500 पेशंट मध्ये झोपलो विथाऊट मास्क, पण एकही गोळी खाली नाही. ही ज्ञानोबाराची कृपा आहे. विठाला विठाला. आज बी जायचं, उद्या बी जायचंच की. तुम्हाला माहित नाही, मी लहान होतो, लहान, खूप लहान, आणि वडिलांच्या कीर्तनात उभा होतो. माझे वडील जुने म्हणजे जोग महाराज शिक्षण संस्थेचे पहिले विद्यार्थी आहेत महाराज. हा वडिला जे घरंदाजपणा आहे कीर्तनकाराचा, वारकऱ्याचा, हे काल उग माळा घालून उग गंधाचा नाच करून आलो ना इकडं. इकडे ह्या भांडे घराण्याकडे पाहिलं ना की हीच आठवण येते महाराज. घरंदाजपणा असा वारकऱ्याचा. एकाच कीर्तनामध्ये बापाची लेकाची भैरवी फक्त हांडे घराण्यामध्ये पाहायला मिळाली. मिळाली का नाही मिळाली? धर्मराज महाराज हांडे आणि गोविंद बाबा हांडे ही भैरवीला फक्त याच परिसरामध्ये बाप आणि पोरगा, नाही तर बाप कीर्तनकार पोरगा डाब्याला जागा घालतो. हो लय अवघड महाराज. 3 पिढ्याचा परमार्थ महाराज. ताप जबरदस्त आजारी होतो महाराज. निम्या कीर्तनातून टाळ ठेवला. पंचपतीतच असा ठाणकना डोका येण्या डोक्यात घातला ना, मेला ना. अजून एक नाव सांगाय म्हणलं माझं. ते म्हातारा आमचं तुम्हाला जरी माहित नसेल, ईश्वर महाराजाला विचार. अजूनही हात बांधूनच उभं राहावं लागतं महाराज. आमची पोर लग्नाला आली तरी विठाला काळाला जवळून पाहिले आम्ही, जवळून. या 8 महिन्यात तर लय जवळून पाहिलं. पण किती या काळाचा सोसावळसा, पण कुठल्या काळाचा? कारण काळ बऱ्याच प्रकारचे. एवढंच बोलतो संपवतो. ते म्हणाले एवढं शिपुटच लांबत चाललं या गाड्याचं. काय करतात ते काय होतं माहिती का? थोडं तरी लिंक लागल्याशिवाय समाधान होत नाही. कारण ऐकणारे रती महारथी येत ना बा. हे काय आजचं कीर्तन नाही, माळाव केलेलं कीर्तन नाही ना. कीर्तनकार आहेत कीर्तनाला. एक कीर्तनकार मिळत नाही भाले महाराज. मला वाटतं इथं कमीत कमी 10-12 कीर्तनकार आहेत कीर्तनात. त्याचं कारण हे महाराज, त्याचं कारण हे वारकऱ्याचं घर आहे. वारकऱ्याचं. परवा मी भोरमध्ये बोललो महाराज. मला वाटतं जेदे साहेबांच्या 13व्या मध्ये. आता जेदे संपतराव जेदे हे आमदार होते पूर्वीचे. आता आमदाराच्या 13व्यात कोण असावा महाराज? पुढारी का महाराज? कोण असावा? पण सगळ्या महाराज स्टेजवर होते, सगळे पुढारी खाली होते. त्याचं कारण म्हणलं हे वारकऱ्याचं स्टेज आहे. तुम्हाला नाही कळायचं, ते जाऊ द्या, ते वेगळा विषय. काळ 3 प्रकारचे. कुठले?
भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान. अजून दोन आहेत, अजून दोन काळ, सकाळ जाऊ दे, ह्या काळाचं आपल्याला घेणं नाही. महाराज म्हणले आम्हाला काळाची चिंता करायची, पण कुणाची? मी नेहमी सांगतो, अरे जगायची चिंता अजिबात करू नका, मरायची चिंता करा. कशाची? काय कळलं? माणसानं जगण्याचा विचार नाही, मरणाचा विचार करावा. आणि ज्या दिवशी मरणाचा विचार करावा जो करतो ना, त्याच्याच 13व्या 10व्या कीर्तन होतात. विठाला मरण एवढं तरी ध्यानात ठेवायचं. आलेल्या 7 दिवसात मला मरायचे, काय ध्यानात ठेवणार? कीर्तनातून एवढंच घेऊन जा. काय घेणार? आलेल्या कोणवार आहे आज? हा, रविवार. पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही बोलावले, काय घेणं नाही. मी परवा असं एका कीर्तनात म्हणलं, आलेल्या 7 दिवसात ह्या गावातली सगळी मरणार. गंभीर महाराज सगळी गंभीर झाली, मरणाच्या भीतीने गंभीर झाले सगळे. पण एक म्हातारी कोपऱ्यात बसून हसू लागली. मी म्हणलं, म्हातारे, ही मरणाच्या भीतीने सगळी भिली, सगळी गंभीर झाली, सगळी अशी चिंतेत पडली, तू का म्हणून हसून राहिली? म्हणजे मी या गावची नाही बा. तुम्ही म्हणाल 10व्यात का हसवता? अरे हसवण्यासाठी दाव आहे. विठाला विठाला याला विचाराची बैठक लागते, तेव्हा मी काय बोलतो कळत. अरे मृत्यूसारखा आनंद नाही आणि जन्मासारखं दुःख नाही. काय कळलं? मृत्यूसारखा आनंद नाही, हा आनंद सोहळा आहे. म्हणून येत देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नाव म्हणो धनंजय आलिया. त्याचा मृत्यू सोहळा व्हावा वाटत होता, त्याचा मृत्यू तांडव झाला. आणि ज्याचा मृत्यू तांडव व्हावा वाटत होता, त्याचा मृत्यू सोहळा झाला. किती उदाहरणं सांगाल तुम्हाला? अरे काहींचे मृत्यू तांडव झाले महाराज, तांडव. आणि काहींचे मृत्यू सोहळा झाला. आता एवढा सांगा वेळ नाही मला, पण ऐका, दोनच काळ महत्वाचे. एक सुरुवातीचा काळ जाऊ द्या, लहानपण बालपण गेले नेणता, तारुण्यपणे विषय होता, तो विषय सोडून द्या. पण आम्हाला अपेक्षित दोनच काळ आहेत, एक मध्यान्ह काळ आणि एक अंतकाळ. कुठले काळ? मध्यान्ह. तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा एकच काळ आहे, त्याचं नाव आहे अंतकाळ. अंतकाळ, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा फार नाही. तो अंतकाळ ध्यानात ठेवायचा. का ध्यानात ठेवायचा? कारण या मध्यान्ह काळामध्ये 3 मत तयार होतात. नीट ऐका, किती? 3 मत. पहिला मध्ये तारुण्य मत, दुसरा मध्ये धनमत आणि तिसरा मध्ये श्रीमत. विठाला विठाला 5-10 मिनिटात संपवणार आहे, काळजी करू नका. आता वाजले किती? हा कुठे? हा काळजी करू नका. विठाला विठाला 3 मत तयार होतात या मध्यान्ह काळामध्ये. म्हणून मध्यान्ह काळातून अंत काळाची आठवण करायची वेळ कुठे? तुम्ही म्हणता अंतकाळाला आठवा, त्या काळाला आठवायचं आहे, त्या काळाला स्मरणात ठेवायचं आहे. पण तो काळ स्मरणात राहत नाही. त्याचं कारण या मध्यान्ह काळामध्ये नित्य उठून या हवयाची चिंता. आणि यात ते 3 मत तयार होतात. पहिलाच मध्ये तारुण्य मत. तुम्ही बघा बरं, आता तुम्ही भाग्यवान, इकडे तरुण माणसं आहे सगळी, पण ही तरणी तशी कीर्तनात येतात का बा? काही तर लोक म्हणतात, महाराज आमचं काय वय आहे का कीर्तनाला जायचं? मग तुमचं वय कवा आहे कीर्तनाला जायचं? हा, नाही कमीत कमी 80च्या पुढेच असावा कीर्तनाला जायचं. अरे बाबा, वास्तविक पाहता अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह शतकरी रात्र खाय मध्य बालत्व पिडार
पण या तारुण्याचा मत जोपर्यंत आहे, तरुणाची मुसमुसपणा जोपर्यंत अंगात आहे, तोपर्यंत आपल्याला देव कळत. याला तारुण्य मत म्हणतात. दुसरं मत धनमत. पैसा असावा का नसावा? शॉर्टकट मध्ये बोला, एका वाक्यात उत्तर द्या. असावा का? दोनच प्रश्न विचारले. असावा का नसावा? असावा. किती असावा? 1.5 रुपयापेक्षा जास्त असू दे. आपल्या काय बापात तोटा आहे? मी म्हणतो महाराष्ट्रात प्रत्येकाच्या दारात सोन्याचा तो शिवरंदावर असा. आपल्या बापाचं काय तोटा आहे? अरे तुम्ही श्रीमंत झाले तरच आमचे पाकिट वाढतात. नाही कळलं अजून? मोठे व्हा, श्रीमंत व्हा, काय अडचण? श्रीमंती भरपूर असावी, पण श्रीमंती दिल्याबरोबर श्रीमंती सांभाळायची अक्कल द्यावी, आहे का नाही? नाही त्या गुंठ्यामुळे अक्कली सगळ्या डाब्यावेत. जाऊ मरले, मला दाव आहे त्यामुळे मला मी लय रंगील बुवा आहे, पण तिकडे मला ते बांधले ना, इकडे बांधले ना ते दाव्या ना, त्याच्यामुळे बोलत नाही मी. विठारा विठारा काय म्हणलं? कुठं होतो? पैसा असा ना मा, पण पैसा सांभाळण्याची अक्कल सुद्धा पाहिजे. आणि ती जर नसली ना महाराज, तर पैशा इतकं वाईट मस्ती कशाचीच नाही. महाराज आमच्याकडे धरण झालं, धरण बाबा गंभीर बा धरण. त्या धरणाच्या हांडे महाराजांना, गुरुदास महाराजांना माहिती काही काही कथा, ज्यांच्या आयुष्यात 5 रुपये 10 रुपये पाहिले नाही ना, त्यांना कोट्याने पैसे मिळल्यावर 4-5 केसेस अशा झाल्या. धर्मराज महाराज ते पैसे पाहिल्या पाहिलं ते खाणं पिणं तर लय सांबर मागं राहिलं महाराज. याला धनमत म्हणतात. आणि तिसरा मध्ये श्रीमद एकच वाक्य त्यानं बरायचं सांगतो. नहुस स्वर्गाधिपती झाला, परिराहाटी भांबावला, भोजंगत्व पावला, नेनसी काही, याला श्रीमद म्हणतात. सोसावा वळसा लागला सरिसा पाठवाट. लक्ष 84 ते करा सोडवन, रिगाया शरण पांडुरंगा. ऐका असं मी मगाशी तुम्हाला काय बोललो त्याचा अर्थच कळला नाही, त्याच्यामुळे पुढचं सगळं आहे. विठाला 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 असं बघाय बरं वाटलं तुम्हाला? हा नाही रोजच आहे.
पहिलंच कीर्तन असेल महाराज, गंभीर महाराज असत लांबून कीर्तन ऐकून राहिले बुवा पक्वास सोडून, पहिलंच कीर्तन आहे. पण काय अडचण नाही, कीर्तन तरी ऐकायची कोणी. तुमच्यासारखा आणि तुम्हाला सांगू का, हे कीर्तन फक्त तुमच्या दोन-चारमुळेच बोलतानामुळे वाढलं, नाही तर कवाच ओळखलं असतं. पण करावं काय, ऐका. किती या काळाचा सोसावा ओढसा, लागला सरिसा पाठोगाठ, 184 ते करा सोड, रिघाया शरण पांडुरंगा. बाबा तर भगवंताला शरण जा, शरण जा उदारा पांडुरंगा. आणि मग मात्र उपजल्या पिंडा मरण सांगा, ते का शरण जा. जन्माला येतानाच मृत्यूची तारीख निश्चित करून आलोय आपण. हे ऐका 2 मिनिट. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. तुम्ही जुनी मंडळी एसटीनं प्रवास केला, एसटीनं केला ना. कुंढूर मधून एसटीनं बसल्यावर जायचे स्वारगेटला. पण स्वारगेटला जाणारे एसटीत बसल्यावर तिकीट मास्तर कुंढूर मध्येच येतो का स्वारगेटला गेल्या? कुंढूर मध्ये तिकीट कुठं उतरायचंय? अरे स्वारगेटला उतरायचंय. आताच का म्हणून आला, जातो येऊ नंतर येतो. चालेल का? तिकीट मास्टरला जर म्हणलं तुम्ही मला स्वारगेटला जायचं, स्वारगेटला उतरल्यावर ये ना तू. अरे उतरायचं तिकीट आताच का मागून राहिला? तो म्हणाल तुला बसायचं तर नीट बस, पण कुठेही उतर, तिकडे वारज्यात उतर, कोथरूडला उतर, तुला कुठे उतरायचं तिथं उतर, पण तिकीट कुठं घे इथंच. तसा हा जीवनाचा एक प्रवास आहे ना. या प्रवासामध्ये त्या तिकीट मास्टरनं तिकडून निघतानाच तिकीट ठेवलंय तुमच्या हातात. किती वर्षी थांबायचे? 5व्या 10व्या 20व्या 25व्या 100व्या. किती वर्ष होतं बाबांचं महाराज? 76 वर्ष जगले महाराज. 76 वर्ष बाबा. 76 म्हणजे जोक वाटतो तुम्हाला? मी म्हणतो अजून 10 वर्ष माझी कडल लागली म्हणजे घालेल टांगून. हो 10 वर्ष आम्ही टिकलो म्हणजे बरं झालं. अजून एक 60 पर्यंत. ही जुनी माणसं होती महाराज. आणि खरंच विनोदाचा भाग नाही, पण गोविंद बाबा गेले हे दुःख तुम्हाला नाही कळणार, पण हे दुःख धर्मराज महाराजांना विचारा. धर्मराज महाराजांना, त्यांच्या मुलांना विचारा ना दुःख. बाप गेल्यावर काय दुःख असतं. मला काय त्या व्हॉट्सअपच्या कविता बिविता येत नाही महाराज, मी माफी मागतो, मला तसं येत नाही. पण खरं सांगतो ना, बाप कशाला म्हणाव ना, ते बाप गेल्यावरच कळत. जिवंतपणे असेपर्यंत मायबाप कळत नाही महाराज. आणि जर कळले असते तर महाराष्ट्रात वृद्धाश्रम निघालेच नसते. काय म्हणाल तुम्हाला? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आईबाप सांभाळतोय, पण आईबाप जर तुम्ही सांभाळत असता तर महाराष्ट्रात वृद्धाश्रम निघाले. ज्या अर्थी महाराष्ट्रात वृद्धाश्रम आहेत, कधीतरी वृद्धाश्रमात जाऊन पहा. गंभीर महाराज, तुम्ही जर शेतकरी असाल तर आनंद होईल, आणि तुम्ही नोकरदार असाल तर दुःख होईल. वृद्धाश्रमात गेल्या तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला आनंद होईल तर वृद्धाश्रमात गेल्यावर, आणि तुम्ही जर नोकरदार असाल तर तुम्हाला दुःख होईल वृद्धाश्रमात गेल्यावर. त्याचं कारण सांगतो. अरे वृद्धाश्रमात आज तागायत एकही शेतकऱ्याचा आईबाप गेलेला नाही. एकाही शेतकऱ्याचा आईबाप नाही. सगळे तुम्ही पहा. वृद्धाश्रमात 100 लोक असू द्या, 100च्या 100 विचारा तुमची पोरं काय करतात. अगदी नक्की सांगतील आमची पोरं नोकरीला आहे. कोणी कलेक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींचे आईबाप वृद्धाश्रमात आहेत. पण आमचा शेतकऱ्याचा आईबाप अजून वृद्धाश्रमात गेले नाही, आणि जाणारही नाही भविष्य काळात महाराज, जाणार नाही. पण ज्यांना बाप आहे ना, मला ते मी भाऊक होतो म्हणून मी असल्याविषयी बोलत नाही महाराज. कारण बाप बापच असतो. कधीतरी बापाचा अंतःकरण बाप होऊन पहा. बाप झाल्याशिवाय बाप काय आहे ना कळत नाही महाराज, कळत नाही. आज आम्ही महाराष्ट्र फिरतो महाराज. गंभीर महाराज जोपर्यंत घरी जात नाही ना, जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्या सोबत राहता. रात्री पासून जर 4ला घरी गेलं तर 4 वाजेपर्यंत म्हाताऱ्याचा शेवटचा फोन असतो मला. बाळा घरी पोचला का? गाडी नीट चालव, हळू चालव, 2 तास आधी निघ. हे कोण सांगत? कोण सांगत? बाप सांगतो.
काय झाले महाराज, हे कथाकार कविताकार सगळेच आईचं गुणगान वर्णन करतात, मला दुमत नाही त्याच्याबद्दल. आई आईचे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, मला काहीच म्हणायचं नाही महाराज. आई आईच आहे महाराज. पण पाकिटात 1 रुपया दे म्हणल्यावर एका क्षणात आई पाकिटातला 1 रुपया काढून देणारी आई सगळ्याला दिसते रे बाबा. पण कॉलेजला जाताना 2-2 लाख रुपये दुखाच्या भिका मागून ऐपत नसताना कॉलेजची फी भरणारा बाप कुणाला दिसत नाही. शोकांतिक आहे. कधीतरी बघा ना, 10 रुपये 5 रुपये पोरगा नोकरीला लागला म्हणून पेढे वाटणारी आई दिसते. पण 25-25 लाखाची बेगा आयुष्याची कमाई केलेली एका ऑफिसरच्या उराव घालताना हा बापाला कधीच काय वाटत नाही का? माझ्या आयुष्याची पुंजी मी एक पोराला नोकरीला, पुढे त्याला माहितही नाही हे पोरग मला सांभाळेल का नाही, माहितही नाही हे पोरग मला सांभाळेल का, पुण्यातच जाऊन राहील याची खंतही नसती. माझ्या आयुष्याची निर्माण केलेली पुंजी पोरांना नोकरीला लावायला आई बाप घालवत असतात महाराज. पण ते फक्त बापच करू शकतो. कारण बाप काय असतं ना तुम्हाला माहित नाही. मला लहानपणी ना माझी आई 10 पैसे द्यायची आणि एक ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचून घ्यायची. गंभीर महाराज एक अध्याय. मला कामच होतं ते. पैसे मिळवायचं साधन म्हटलं का ज्ञानेश्वरी वाचायची. तुला ज्ञानेश्वरी, तुला पैसे पाहिजे ना, 10 पैसे पाहिजे ना, 10 पैसे 5 पैसे आई द्यायची. पण एक ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचून घेतल्यावर 10 पैसे द्यायची. आणि आज जर त्या 10 पैशाचं काम मी ऐकलं नसतं तर आज तुमच्या पुढे उभा राहिलो. 10 पैशाचं काम होतं. माझ्या आजोबांनी वडिलांनी हरिपाठ केल्याशिवाय कधी जीव दिलं नाही. त्या काळी असे बोचायचे त्यांचे शब्द. आजही असं वाटतं. माझ्या वडिलांना कधीतरी भेटा, ज्यांनी भेटले त्यांना माहिती महाराज चालता बोलता गाथा आहे. बाबाजी महाराजांनी पाहिलंय. 4500 अभंगातला कुठलाही अभंग विचारा एका क्षणात द्रुपद सांगतात महाराज. ही त्यांची पुण्य आहे, त्यांचं आहे महाराज. पण आज सुद्धा बाप म्हणलं ना का अंत करून हलवून जातं. म्हणून ज्याला बाप गेला ना ज्याचा, त्याला विचारा त्या बापाचं दुःख काय आहे ते. म्हणून ज्याची आई गेली त्याच्या मायेचा समुद्र आटला आणि ज्याचा बाप गेला त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा आधार गेला. पुन्हा तुम्हाला निस्वार्थी आधार देणारा माणूस जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही महाराज. तुमच्या माहित नाही मी कधीच रडलो नाही, कधीच रडलो नाही. ईश्वर महाराज दवाखान्यात होते महाराज. पण ज्या दिवशी त्यांचे वडील गेले ना बाबा, काय दुःख असतं बाप गेल्याचं. ते कोरोनाच्या काळामध्ये इतके ICU मध्ये होते. आणि त्या काळात आमचे दादा म्हणजे ईश्वर महाराजांचे वडील गेले महाराज. आयुष्यात पहिल्यांदा रडलो मी, पहिल्यांदा ढसून रडतो. अरे देवा, ज्यांची रात्रंदिवस तुझ्या नावाने टाहो पडतात त्यांच्याच वाट्याला असलं का दुःख आणतो मला कधीच कळलं नाही. म्हणूनच म्हणावं लागतं धुंद झाला तुझा, धुंद झाला तुझा. परमार्थिक लोकांच्या वाट्याला फार मोठं दुःख येतं महाराज. बाबांना गोविंद बाबा गेली. धर्मराज महाराज पोरके झाले नाही, या भागाचा संप्रदाय पोरका झाला महाराज. विठाला विठाला खूप वेळ झालाय, मी जास्त बोलणार नाही. जाता जाता माझ्या धानेपकर कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या अखिल वारकरी संघाच्या महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या वतीनं मी बाबांना श्रद्धांजली समर्पित करतो. वास्तविक पाहता हांडे महाराज हा आमचा एक संघटनेचा खूप मोठा भाग आहे. अखिल वारकरी संघ नुसतं संघटनेपुरतं काम करत नाही, तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आमचे फाले महाराज इतकं तळमळीनं कार्य करतात महाराज, इतक्या तळमळीनं की प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांच्या सुखातही जातात आणि त्यांच्या दुःखात आम्ही कुठंतरी कमी पडतो, जायला कुठंतरी कमी पडतो. पण फाले महाराज असतील, ईश्वर महाराज असतील, आमचे सुनील महाराज असतील, ही सगळी मंडळी, बाबा महाराज, ही सगळी मंडळी एकमेकाच्या सुखदुःखात जातात. सुखात तर कोणी जातो. आम्ही 13 दिवस गंभीर महाराज वेल्हे तालुक्यात सप्ते केले. संघटनेची जी लोक आहेत ना, 13 दिवस. आणि याच्याही पुढे बोलतो, एकाही रुपयाला टाळ करायला रुपया नाही, कीर्तन करायला रुपया नाही देता, असे 13 दिवस सप्ते केले. त्याचं एकमेव कारण फक्त संघटना आहे, एकमेव कारण. आणि सगळे संघटनेच्या वतीने मी तर 7 दिवस सप्ताहाचं आयोजन म्हणजे जाहीर केलं होतं मैतीच्या दिवशी की 7 दिवस आपण सप्ताह करू. पण कोरोनाचा कालावधी आहे,
गावकऱ्यांनाही टेन्शन आहे थोडंफार, घरातल्या बाहेरून येणारे नाही थोडंसं वाटतंय अजूनही, पण काळजी करू नका. इथं आला ना कोरोना तुमच्या बापाला तुम्हाला होणार नाही, काळजी करू नका, गॅरंटी लिहून देतो. कीर्तनात आल्यावर जर कोणाला कोरोना झाला ना तर उद्यापासून फेटा नाही बांधायचं बा. कीर्तनात आले दुसरं पुढे उंडगुण यानं मग म्हणाल मला कोरोना झाला कीर्तना गेलतो, तसलं नाही. पण कीर्तनानं कोणाला कोरोना होणार नाही याची गॅरंटी माझी. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. इथं आलेले मावळ तालुक्यातून आमचं गाण्याची सुंदर गाण्याची साथ ज्यांनी केली ते प्रवीण महाराज केदारी, माझे परममित्र. मावळात एकही कीर्तन असं होत नाही की प्रवीण महाराज कीर्तनाला नसतात. म्हणजे मावळ तालुका हे माझं पूर्वीपासून 25 वर्षापासूनचं माहेरघर आहे. गंभीर महाराज एकही मला वाटतं बाबा महाराज एकही वाडी किंवा एकही वस्ती मावळात राहिली नाही की तिथे मी कीर्तन केलं नाही. हे प्रेमाचं आहे. आमचे बाबा महाराज काटकर आहेत, प्रवीण महाराज आहेत. इकडं आता गणाधीश जो यश सर्व गुणांचा नाही गणेश महाराजच आहे. गणेश महाराज पालखी सुंदर असं सर्वांचं साथ वाजवणारे आमचे गणेश महाराज शेडगे स्वर्गीय दादा आहेत. आता या बाकीच्यांची नावं मला माहीत नाही. आणि ज्यांचं उभ्या महाराष्ट्रात पकवाज म्हणला का ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं ते गंभीर महाराज अवचार. पकवाजाच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगतो कलाकार गुणी तेवढे असतात आणि अवगुणी तेवढे असतात. वाईट वाटून घेऊ नका बरं का. कारण ज्यांनी विशारद केले ना त्यांना विचारा. विशारदला एक प्रश्न येतो कलाकाराचे गुण आणि अवगुण. ज्याने कलेमध्ये विशारद केले त्यांना कळलं असेल मी काय म्हणतो. म्हणजे त्याला गुणही तेवढे असतात आणि अवगुणही तेवढे असतात. मी कीर्तनकारांच्या बाबतीत तसंच असतं. म्हणजे तुम्ही असं नका समजू कीर्तनकार त्यातून सुटले. कीर्तनकार हा एक कलाकारच. सगळे हे वारकरी जीवन जगणारी सगळी मंडळी आपल्या भागातमध्ये नाही का. बाबा मला वाटतं मी अगदी लहान होतो तेव्हापासून कीर्तन वाजवत आहेत. हो, जेव्हा स्वर नावाचा तपासच नव्हता मला. हो खरंच ना, हे खूप जुनी हस्ती आहे ना. मी पाहतोय पण तसंच आहे अजून काहीच आहे ना. पहिना म्हणजे होणार बी नाही. जसं आहे तसंच आहे ना. चेहऱ्यावर तेज. कधी कधी महाराज कीर्तनात बसल्यावर आहे ना, कीर्तन संपले बरं का आता ते जरा थोडं बंद केलं तरी चालेल.